धन्यवाद सर्वांचं सहर्ष स्वागत. या दुपारच्या सत्रामध्ये महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला यजमान माही 11 आंबेळे आणि त्यांना फाईट करत असताना जय बजरंग कोलठण हा संघ. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मार्कवर वैभव या खेळाडूला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. पहिला चेंडू सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त, फेकी थोडीशी खराब आहे. एक धाव या बॉलवर येईल आणि अकाउंट ओपन होईल माही 11 आंबेळेचं. एक धाव धावफलकावर. डीजे ऑपरेटर धनू कुठेही असेल संपर्क साधा लगेच. डीजे ऑपरेटर धनू. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वैभव. या गोलंदाजाला स्ट्रायकर एंडवर तानाजी गडगे. बिग हिट तानाजीच्या बॅट मधून चेंडू हवेत. एक टप्पा खा चेंडू सीमा पार. 4 चौकार. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय ती 5 धावा. तानाजी ऑन स्ट्राईक. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच. चेंडू हवेत. वॉट अ कॉट. जबरदस्त झेल. अप्रतिम कॅच. तानाजी बाद. आहे तिथे मान्यवर उभे आहेत, त्यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत. फाय ऑन द बोर्ड. न्यू बॅटर हितेश डोंगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. समालोचन कक्ष आहे. त्या समालोचन कक्षामध्ये 10 क्रिक लाईव्हची टीम, एक ऑफिशियल स्कोरर आणि फक्त 2 12वे खेळाडू व्यतिरिक्त सर्वांनी जागा आता मोकळी करायची ही विनंती. आपण आपापल्या जागेवर जाऊन बसा. व्यासपीठावर बसले तरी चालते. धन्यवाद. चला अजून किती राहिले. ओके तुम्ही बसा सर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर वैभव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इथे आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडे खूप मोठी अपील देखील पाहायला मिळाली. पंचांचा मात्र नकार. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 6 या धावसंख्येवर. इथे बाईकच्यावर पण एक सिंगल. तिथे कौतुक जयेश आगिवलेचं देखील करावे लागेल. त्याने पाहिलं होतं संतोष थोडासा पुढे आलाय. डायरेक्ट हिट केली परंतु संतोष वेळेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. धावफलकावर धावसंख्या 6. टीम माही 11 आंबेळे. स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे या खेळाडूला आपण पाहतोय. बाईकच्यावर पण एक सिंगल आहे. ओके गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वैभव. स्ट्रायकर एंडवर संतोष. पंचांकडे खूप मोठी अपील. पंचांचा नकार. चेंडू डॉट. सामना 4 षटकांचा. सेकंड राऊंडची ही लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जय बजरंग कोलठण या टीमने घेतला. जयेश आगिवले अँड टीम. ते डेड बॉल सो मात्र घोषित केला पंचांनी. मृत्यू चेंडू घोषित. या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मृत्यू चेंडू घोषित केला जातो.
सध्याच्या घडीला वैभवची अफलातून गोलंदाजी. संतोष गडगे या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहिल्या मॅच मध्ये. साधावा धावफलकावर गोलंदाज तयार. इथे टाकलेला परफेक्ट यार्कर आणि संतोष गडगेची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. वन मोर विकेट. टीम माही 11 आंबेळेला धक्का दुसरा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 2 बाद 6 धावा. माही 11 आंबेळे. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. एक दर्जेदार कोल्टन संघाचा ऑलराऊंडर म्हणून ज्याची खासियत आहे तो रोशन गोलंदाजी मार्कवर. इथे दोन्ही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. एक दर्जेदार ऑलराऊंडर आहेत आणि जो गोलंदाजीसाठी आलाय तो एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर आहे. बॅटल चांगलं रंगेल. 6 धावा धावफलकावर माही 11 आंबेळेच्या आहेत. ही कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल यावर सर्वांच्या नजर आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. रोशन पहिलाच बॉल इथे सुंदर हाताळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. जयेश आगिवलेचं कौतुक करायला पाहिजे ज्या प्रकारचं तो एष्टी रक्षण करतो. ज्या प्रकारची गोलंदाजी वैभवने पहिल्या षटकामध्ये केल्या. गोलंदाज तयार. रोशन इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण जबरदस्त. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 7 धावा 2 बाद 7. इथे डाव सावरावा लागेल अरुण गीतेला आणि डाव सावरावा लागेल तो हितेश डोंगरेला. दुसऱ्या बाजूने जो दबदबा निर्माण केलाय ना सध्याच्या घडीला जय बजरंग कोल्ठनने तो राखण्याची जिम्मेदारी रोशनच्या हातामध्ये. त्याने 2 चेंडू चांगले टाकलेत. इथे बिग हिट. चेंडू हवेत. तिथे फिल्डर. विकेट आली. तिसरा धक्का. कोलमडतोय संघ माही 11 आंबेळे. 1 मोर विकेट डाऊन. षटकार आहे आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 3 बाद 13. टीम माही 11 आंबेळे. रोशनच्या विरोधामध्ये छोट्याच्या पाठमधून आक्रमण आपण पाहिलं. राम भांडे अल्पवधीमध्येच आपल्या नावाची दखल त्याने घ्यायला लावली त्याच्या खेळाच्या जोरावर. इथे टाकलेला हा चेंडू. एक तेरी एक मेरी.
एक चेंडू सध्याच्या घडीला आपण जर पाहिला तर तो जातोय आंबेळेच्या बाजूनं, एक चेंडू जातोय कोल्ठनच्या बाजूनं. सामना ही सेकंड राऊंडचा अतिशय थरार. इथे टाकलेला हा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, गोलंदाजाचं कौतुक. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 3 बाद 13 टीम माही 11 आंबेळे. डीजे कुमार किंवा डीजे धनु लगेच संपर्क साधायचा येत्या 2 मिनिटांमध्ये. दीपक आलेत आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 13 धावा आहेत. दीपक स्ट्रायकर इनवर बॅटर हितेश डोंगरे याला आपण पाहतोय. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दीपक कडून. 13 धावा आहेत. 13 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 13 धावा आहेत माही 11 आंबेळे. हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दीपक. इथे विकेट. चेंडू हवे ते उंची जास्त, लांबी कमी. डाऊन द बॉल नरेश, आणि नरेशने टिपला अजून एक झेल. 1 मोर विकेट डाऊन. सगळेच फलंदाज मैदानामध्ये जातात आणि षटकार मारायला पाहतात, त्यामध्ये विकेट गेलेला. ते सिंगल डबल देखील खेळणं गरजेचं आहे. क्रिकेटची लाईफ लाईन आहे, तिचा वापर करणं गरजेचं. धावफलकाचा विचार केला 4 फलंदाज बाद आहेत. धावफलकावर धावा आपण पाहतोय 13. नि बॅटर मैदानामध्ये दुर्गेश. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. वैभव दादा किरपन जे बजरंग दलाचे अध्यक्ष आहेत आणि दादांचे व्यासपीठावर शुभागमन होतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. काय गोलंदाजी जी मात्र मैदानामध्ये केली जाते, कौतुक विशेषतः करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. टीम जे बजरंग कोल्ठन या टीमची यजमान संघ अडचणीमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतात. आपल्या कबल निरेश धावा जर आपण पाहिल्या 13 आहेत आणि आतापर्यंत 4 फलंदाज जे मात्र बाद झालेत. दुर्गेश आलेत मैदानाच्या आत. विकेट आणि आल्या सुरुवात षटकारानं केली. 6 धावा षटकार. षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 19 धावा. 4 बाद 19. एक उत्तुंग टोला आपण पाहिला मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 4 बाद 19. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. दीपक गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर दुर्गेश. पुन्हा एकदा विकेट. फिर से एक बार 6 रन. बॅक टू बॅक दुसरा षटकार मैदानामध्ये खेळत असताना दुर्गेश गडगे चपाटमधून 6. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 बाद 25. लगातारचा 3रा षटकार दुर्गेशच्या पाठमधून येतोय का ते पाहायचं आपल्याला. माही 11 आंबेळे साडी.
धावफलकावर धावसंख्या 25 आहे. 4 फलंदाज बाद आहेत. गोलंदाज दीपक याचा खरपूस समाचार मैदानामध्ये घेत असताना बजरंग दलाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि बजरंग दलाचं महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम आहे. 25 धावा, 4 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक, स्ट्रायकर एंडवर दुर्गेश. इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. जय बजरंग कोल्ठन त्यांच्या विरोधामध्ये माही 11 अंबेळे. सेकंड राऊंडचा थरार. 30व्या वर्षामध्ये 30व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं हे दर्जेदार आयोजन. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतात. 4 बाद धावफलकावर धावसंख्या संदीप 26 धावात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. माही 11 अंबेळे टॉस पराभूत. बॅटिंग मिळाली. इथे टाकलेला हा चेंडू भेदक मारा तो दीपकचा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 4 बाद 26 धावा. मान्यवरांचा काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. वैभव दादा किरपन बजरंग दलचे अध्यक्ष आहेत आणि दादांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. फर्स्ट एड 1 चेंज. ओके, दादांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. खूप चांगलं कार्य बजरंग दलाचं नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि बजरंग दलाचे अध्यक्ष किरपन दादा त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. तुमचा अमूल्य वेळ आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी अर्थात भगवा चषकासाठी दिला त्याबद्दल केला जातोय मान्यवरांचा हा विशेष सन्मान. धन्यवाद. (26 ऑन द बोर्ड). 26 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. देवाचा पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन. ही त्याची कला आहे, ही त्याची जादू आहे, ही त्याची स्ट्रेंथ राहिली आहे. स्लोवर वन पहिल्या मॅच मध्ये प्रभावित करणारा हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर, परंतु दुसऱ्या बाजूला दुर्गेश आहे ज्याची फलंदाजी अप्रतिम. देवा इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न नकार दिला राम भांडेने. धावफलकावर धावसंख्या ती 27. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. 35च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल माही 11 अंबेळेचा. दुसऱ्या बाजूला 30-32 मध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे जय बजरंग कोल्ठन करताना पाहिला मिळेल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. देवा इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी. देवाचं कौतुक इथे व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 28. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल. फटका दमदार चेंडू हवे. डाऊन द बॉल. रोशन. 1 मोर विकेट डाऊन. दुर्गेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील रमेश गीते. 5 बाद 28. टीम माही 11 अंबेळे. इथे अजून एक चांगला चेंडू आणि इथे
रन आउट च्या स्वरूपामध्ये रमेश घेते बाद. शेवटचा बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश माळी. शेवटचा चेंडू 6 बाद 28. ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या 2, विकेट आल्या 2. शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक. लास्ट बॉल टू गो. देवाचा हाही चेंडू जबरदस्त आणि याही बॉलवर विकेट आली. म्हणजेच काय, एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली देवाची, ज्याने धावा खर्च केल्या फक्त 2 आणि विकेट आले या षटकात 3. 28 झाल्यात. आता 29 डिफेन्स होतीन का ते पाहायचंय की दुसऱ्या बाजूला जयेश आगिवलेची कलात्मक फटकेबाजी बहात हा सामना जे बजरंग कोल्टन संघ जिंकतोय ते आपल्याला पाहायचंय. संधी देवा डीजे कुमारला. कैलास सर. सूरज चला टॉस साठी. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम मध्ये 5 षटकांची लढत असेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला वैशाख श्री गणेश स्पोर्ट क्लब आणि दुसऱ्या बाजूला मनु स्पोर्ट. या दोन संघादरम्यान नाणेफेक. ओके, वेळेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं दोन्ही संघांचं मनापासून आभार. टॉस. ओके, तेलाचा कॉल आणि इथे आलेला आहे तो हेड. टॉस जिंकलाय समोर मनु स्पोर्ट बोरगाव आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम फॉर्म घेऊन जा. दोन्ही टीम आपले फॉर्म घेऊन जायचे.
ओके, आमचे डीजे धनू उपस्थित होतात. थोडासा इश्यू झाला होता, प्रॉब्लेम झाला होता बटनांचा, तो क्लिअर केलेला आहे. त्यांचंही धन्यवाद. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर हितेश. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॅटचे तिथे क्षेत्ररक्षण खराब. तानाजी या खेळाडूचं एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जयेश आणि त्यांच्या जोडीला चंद्रकांत. चंद्रकांत ठाकरे एक सिंगल आली. स्ट्रायकर इनवर जयेश आगिवल्या. 29 धावांचं लक्ष आहे. तुम्हाला जर या धावा डिफेन्स करायच्या असतील तर जयेश आगिवलेला बाद करणं गरजेचं आहे. जयेश मैदानामध्ये थांबला. 2 षटकांमध्ये मॅच पूर्णपणे कोल्टनच्या बाजूने झोकू शकतो, ही क्षमता आहे जयेश आगिवलेमध्ये. परंतु रफ्तार का सौदागर सध्याच्या कडेला गोलंदाजी ट्रॅकवर आहे. हितेश डोंगरे त्याचा हा आपलातून चेंडू आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. एक धाव धापलकावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर जयेश आगिवले. बॅटचेज तिथे तानाजीचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. डायरेक्ट ही धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल आली जयेश आगिवलेच्या पाठमधून. संघात धावसंख्या धावपलकावर जय बजरंग कोल्टन. धावपलकावर धावसंख्या ती 2. 29 धावांचा पाठलाग. धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहायचं. हितेश डोंगरेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर चंद्रकांत याला आपण पाहतोय. चेतनदादा गीते उपस्थित होतात. हॉटेल माऊलीचे प्रोपरायटर, त्यांचं सहर्ष स्वागत. इथे सुंदर असा फटका. चंद्रकांत यांच्या बॅटमधून अरुणचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या धावपलकावर 3 धावा. 3 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर इनवर जयेश आगिवले या खेळाडूला आपण पाहतोय. त्याची फलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक पण. सध्याच्या घडीला हितेश डोंगरे. स्ट्रायकर इनवर जयेश आगिवले. फुल टॉस, फटका फसला. मॅचची गोल्डन विकेट सुटली. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा, तिसरीचा प्रयत्न. कॅच सुटली की भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा सुटली ती आपल्याला पाहायचं. 3 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. कॅप्टन कसा असावा तर सुनीलजी माळी. कॅच सुटल्यानंतर आरुणला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाले. 6 धावा धावपलकावर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर चंद्रकांत ठाकरे. हितेचा बॉल, फटका दमदार. एक कॅच सुटला, स्ट्राईक बदलली आणि चेंडू सीमा पार. चंद्रकांत ठाकरेचा वार, षटकार. ठाकरे ब्रँड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 11 आहेत. शेवटचे चेंडू 18 आणि 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे बजरंग कोल्ठनला. सॉरी 12 आहेत. 17 पाहिजे आता. 12 झालेले आहेत. 17 अजून बनवायच्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला अरुणला पाहतो. स्ट्रायकर इनवर जयेश आगिवल्या. इथे बॅटचेज आणि चेंडू सीमापार. मुलायम फटका जयेश आगिवलेच्या बॅटमधून. ही त्याची खासियत आहे. तो ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये राहतो ना, कोल्टन संघाचा धावपलक हा नेहमीच वाढताना पाहायला मिळतो. 4 धावा चौकार.
रिवर्स तिथे क्षेत्ररक्षक मिस फील्ड जयेश आगिवलेच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 रन. जयेश आगिवले मैदानामध्ये थांबला तर 2 षटकांमध्ये या सामन्याचं चित्र पालटू शकतो ही त्याची क्षमता आहे. 20 धावा धावपलकावर 9 बनवायच्यात अजून. गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवर. इथे अजून एक मुलायम फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत रमेश. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा याही बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावपलकावर 23 धावा. जय बजरंग कोलठण. यजमान संघ यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा संघ या मॅच मध्ये थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ अजूनही जर आपण पाहिलं 14 चेंडूंचा खेळ बाकी. इथे सुंदर असा फटका बॅक टू बॉलर हा फटका सजवला. एक सिंगल या बॉलवर येईल. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 24. विजयासाठी 5 धावांचं लक्ष. शेवटचे 13 चेंडू 5 धावा. स्ट्रायकर एंडवर जयेश आगिवले. इथे सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आहे 25. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडू 4 धावा. टीम जय बजरंग कोलठण या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. डीजे धनु. गोलंदाज तयार आहे. 12 चेंडू 4 धावा हे समीकरण. शेवटचे 12 चेंडूत आणि 4 धावांची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. मेघराजच्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवला. स्ट्रायकर एंडवर जयेश आगिवले. यजमान संघाला पराभूत करणं थोडंसं कठीण असतं कारण खूप मोठा सपोर्ट स्टाफ त्या संघाला नेहमी पाहायला मिळतो. परंतु मॅग्निफिसंट बॅटिंग. इथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. जयेश आगिवलेच्या बॅटमधून एक सिंगल आली. रमेश आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं. 11 चेंडू आणि आता 3 धावांचं लक्ष. 11 चेंडू 3 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. मेघराजचा बॉल. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतील. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असं क्रिकेटचं. जयचा कॅच सुटला तदनंतर चंद्रकांत ठाकरेच्या बॅटमधून षटकार आला. जयेश स्ट्रायकर एंडवर आला. त्याने बॅक टू बॅक 2 चौकार खेळले आणि मॅच पूर्णपणे खुल्ली केली जय बजरंग कोलठणसाठी. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचे एज. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेचं लक्ष. टीम जे बजरंग कोलठण. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. 1 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. जय बजरंग कोलठण तिसऱ्या फेरीत दाखल होण्यासाठी. इथे बिग हिट. चंद्रकांत ठाकरेने ठोकला हा उत्तुंग फटका. पंचांचा इशारा पाहायचा. 4 की 6 इथे सामना जिंकला. चौकार सामना जिंकला जय बजरंग कोलठण. तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन.